नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामध्ये सगळ्यात मोठी भरती असणार आहे. पुरवठा निरीक्षक पदाची भरती अतिशय महत्त्वाचं आणि खूप चांगलं पेमेंट असणारं पद आहे, ज्याचं नाव आहे पुरवठा निरीक्षक. गट कचं पद आहे, क्लास 3चं पद आहे. टोटल 250च्या रिक्त जागा आहे. त्याची पात्रता काय आहे, किती वयापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, पगार किती आहे, जाहिरात कधी येणार आहे आणि याचा अभ्यासक्रम काय, ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्यासोबत मागच्या वेळेस पुरवठा निरीक्षक जो का पेपर झालेला आहे तो IBPSने घेतलेला आहे. यावेळेस सुद्धा तुमची IBPS किंवा TCS दोन्हीपैकी एक घेणार आहे. आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, टेलिग्रामचा ग्रुप आहे. त्या ठिकाणी आपण जी मागची जी PDF आहे ती दिलेली आहे. तुम्हाला जर पाहायचं असेल मागची PDF तर पाहू शकता. ठीक आहे. आपलं श्रेय अकॅडमीचं ॲप आहे, डाउनलोड करा. तिथं सगळे आत्तापर्यंत TCSने विचारलेले प्रश्न, IBPSने विचारलेले प्रश्न दिलेले आहेत. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक दिलेलं आहे, डाउनलोड करा, स्वतःचं रजिस्ट्रेशन करा आणि तिथून बघून घ्या सगळे. ठीक आहे. आता ही जाहिरात बघायची, अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग. आता ही जाहिरात तुमची आत्ता आली का रे? आत्ता आलेली नाही आहे आणि आत्ता येणार नाही. तुमची जाहिरात हे जे पद आहेत त्याला मान्यता मिळालेली आहे. टोटल 250 प्लस पदं आहेत. या पदाला मान्यता मिळालेली आहे. हे तुमचे पदं येत्या पुढच्या जे जाहिरात आहे म्हणजे जुलै महिना, या महिन्याच्या एंडिंगपर्यंत किंवा ऑगस्ट महिन्यापर्यंत तुमची जाहिरात येणं अपेक्षित आहे. ठीक आहे. तर ही जाहिरात कधीची आहे? तर ही 2023ची आलेली जाहिरात आहे. ग्राहक संरक्षण बघा, अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग गट क ची पद आहे. आता पुरवठा निरीक्षक नावाचं पद त्यावेळेस होतं. त्याचं वेतन जर पाहिलं असेल बघा, टोटल वेतन तुमचं बेसिक वेतन आहे S10चा स्केल आहे. तुम्हाला कितीचा? S10चा स्केल आहे. टोटल 29,200 ते 92,300 एवढं तुमचं मोठं पेमेंट आहे. त्याच्यासोबत तुम्हाला जे काय भत्ते मिळतात ते वेगळे आहे, जे नियमानुसार ते वेगळे. ठीक आहे. आता त्यावेळेस टोटल जर जागा पाहिल्या असेल तर कोकण विभाग, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर अशा प्रकारे तुम्हाला जागा होत्या. सगळ्यात जास्त जागा त्यावेळेस छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आणि पुणे विभागात होती. ठीक आहे. त्याच्यानंतर एक लिपिक नावाचं पद आहे, लिपिक टंकलेखक. त्याचं पेमेंट जे आहे त्याचा स्केलसुद्धा या विभागामध्ये जास्त होता, कारण वर्ष लिपिक असेल 25,500 ते बघा 81,100 एवढं त्यावेळेस स्केल. 8 स्केल त्यावेळेस होतं या लिपिकसाठी सुद्धा. आता याचं तुमचं क्वालिफिकेशन काय आहे, पात्रता काय पाहणं गरजेचं आहे. वय किती आहे ती सुद्धा माहिती आपण या ठिकाणी पाहूया. ही PDF मागचीच आहे, फक्त या ठिकाणी घेण्याचं कारण की त्याचा आता मंजुरी मिळालेली आहे 250 जागांना. त्या संदर्भामध्ये आपण घेतो आहे. तुम्हाला एक माहिती असावी. याचं क्वालिफिकेशन काय, तर कुठलीही पात्रता, फक्त फीस जी आहे तर माजी सैनिकवाल्याला फीस नाही आहे, फ्री आहे. बघा, पात्रता भारतीय नागरिकत्व, तुमचं वय कितीपर्यंत असावं. त्यावेळेस जाहिरात डिसेंबरमध्ये आली होती म्हणून तुम्हाला 1 डिसेंबरचं ज्यावेळेस जाहिरात येईल त्या महिन्यापासून तुमचं वय धरतं, किंवा ज्यावेळेस तुमची एक्झाम असेल त्या महिन्यामध्ये. वयमर्यादा पाहिली असेल तर तुम्ही ओपनमध्ये असाल तर कमीत कमी तुम्हाला 18 वर्ष तुमचं पूर्ण असतं. कमीत कमी 18 वर्ष. ओपनवाल्याला जास्तीत जास्त बघा 38 वर्षापर्यंत दिसतं इथं 38. कास्टमध्ये असाल तरी तुम्हाला कमीत कमी 18 वर्ष असावेच पाहिजे. आणि कास्टमध्ये असाल जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. खेडोडा असाल तरीही तुम्हाला 43 वर्षापर्यंत फॉर्म भरायचा आहे. फक्त या ठिकाणी बघा माजी सैनिकला सूट आहे. त्याच्यासोबत जे कोणी दिव्यांग आहे, दिव्यांग 45 वर्षापर्यंत, प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे, यांना 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. अंशकालीन पदवीधर अंशकालीन जे उमेदवार आहेत तर त्यांना 55 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. अनाथवाल्यांना 43 वर्षापर्यंत जे कुठले अनाथ आहेत ते फॉर्म भरू शकतात. हे तुमचं फॉर्म भरण्यासंदर्भात वयोमर्यादा झालेली आहे. आता महत्त्वाची तुमची जी काय पात्रता आहे, तर बघा पात्रता खूप महत्त्वाची आहे. इथं बघा पात्रता दिलेली आहे, शैक्षणिक पात्रता दिसतंय. आता शैक्षणिक पात्रतामध्ये बघा मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी काय म्हणते, फक्त आणि फक्त कुठलीही पदवी चालते. आता किंवा दिलंय याचा अर्थ और महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्थ. ठीक आहे. म्हणजे फक्त पदवीवर, म्हणजे तुमचं BA झालं असेल, BCom झालं असेल किंवा BSc, BAवर सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. तुमचं BCom असेल तर या BComवर सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता, किंवा तुमचं BSc असेल तर या BScवर सुद्धा तुम्ही काय करू शकता, फॉर्म भरू शकता. ठीक आहे.
आता खालचं बघा, हा पुरवठा निरीक्षक पदासाठी अन्न तंत्रज्ञान किंवा अन्नविज्ञान विषयामध्ये पदवी धारण करणाऱ्या उमेदवाराला परीक्षेत जर समान गुण मिळाले तर प्राधान्य देण्यात येईल. याला फक्त त्यांच्याकडे अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान विषयामध्ये पदवी असेल तर त्यांना फक्त प्राधान्य दिलेलं आहे. आणि एनी डिग्री आहे, तुम्हाला जर सारखेच मार्क असतील, ठीक आहे, 100 प्रश्न 100पैकी 90 प्रश्न बरोबर आले आणि दोघांना सारखे मार्क असतील तरच त्यांना प्राधान्य आहे, बाकी वेळेस काही नाही. सेम कुठल्याही पदवीवाला मुलगा हा फॉर्म भरू शकतो. ठीक आहे. आता तुमचा पेपर पॅटर्न हा सेम जो तलाठी भरतीला आहे सेमच पेपर पॅटर्न इथं पण आहे. पहा, इथं जर पाहिलं असेल मराठी तुम्हाला 25 प्रश्न आहेत, इंग्रजीचे 25 प्रश्न आहेत, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न आहेत, गणित आणि बुद्धिमत्ता मिळून 25, असे टोटल तुमचे 100 प्रश्न आहेत आणि 200 गुण. एक प्रश्न 2 मार्काला. तुम्हाला कालावधी 100 प्रश्नाला 2 तास म्हणजे 1 तास 20 मिनिटाचा कालावधी आहे. परीक्षा पॅटर्न झाले, पात्रता तुमची झालेली आहे. त्यासोबत आता परीक्षा फीस जे आहे तर ओपनचे जे उमेदवार असतील त्यांना 1000 रुपये फीस आहे. बघा इथं फीस संदर्भात दिलेला आहे. ओपनवाले असतील बघा तर 1000 रुपये फीस आहे. कास्टमध्ये असाल तर 900 रुपये फीस आहे. आणि जर तुम्ही माजी सैनिक असाल तर तुम्हाला फीस नाही आहे, माफ आहे. माजी सैनिकवाल्यांना फीस भरायची आवश्यकता नाही. हां, आणि त्यावेळेस जे काय ऑनलाईन पद्धती होती अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायला वेळ दिला होता. त्यांनी डिसेंबरमध्ये तुमची जाहिरात आलेली होती त्यावेळीची 2023ची जाहिरात आहे. सेम तुमची सगळी माहिती दिलेली आहे या ठिकाणी, संपूर्ण जाहिरात. आता ही जाहिरात जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपला टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा. तिथं मी जाहिरात पाठवतोही, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि पाहून घ्या संपूर्ण जाहिरात. आता त्यावेळेस आलेल्या जागा बघा, पुरवठा निरीक्षक गट किंवा वेगवेगळ्या विभागावाईज जागा होत्या, तुमच्या कास्टवाईज वेगवेगळ्या जागा होत्या. आता तुमची जाहिरात आलेली नाही आहे, सध्याच्याला मंजुरी मिळालेली आहे. किती मंजुरी मिळाली तर 250 पदाला मंजुरी मिळालेली आहे. आता परीक्षा केंद्र तुम्हाला वेगवेगळे त्यावेळेस होते, यावेळेस सुद्धा असणार आहे परीक्षा केंद्र. ठीक आहे. त्यावेळेस एक्झाम तुमची IBPSने घेतली होती, यावेळेस TCS घेईल किंवा IBPS दोन्हीपैकी एक कोणीतरी घेणार आहे. आणि पद खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं इम्पॉर्टंट पद आहे पुरवठा निरीक्षक हे पद आहे. त्याची कामे काय असतात काय आहे तर त्याविषयी नंतर तुम्हाला माहिती दिलं. डॉक्युमेंट बघा, डॉक्युमेंट कुठले पाहिजे तुम्हाला तर तुम्ही ज्या कास्टमधून फॉर्म भरतात त्या कास्टचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं, सगळ्यात महत्त्वाचं. ठीक आहे. बघ, तुमचं महाराष्ट्र रहिवासी डोमासाईल तुमच्याकडे असावं, कधीच चालतं डोमासाईल तुमच्याकडे असावं. ओके. या पुरवठा निरीक्षकसाठी महत्त्वाच्या 250 जागा रिक्त आहेत, त्याला मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे लवकरच ही भरती प्रक्रिया येत्या 1 ते 2 महिन्यात निघणं अपेक्षित आहे. त्यामुळे तयारीमध्ये राहा. आपलं श्रेय अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा. त्या ॲपमध्ये आत्तापर्यंत TCSने ज्या काय परीक्षा घेतलेल्या आहेत, IBPSने ज्या काय परीक्षा घेतल्या आहेत त्याची प्रश्नपत्रिका दिलेली आहे. त्याची फीस 20 रुपये 25 रुपये 49 रुपये अशी नाममात्र ठेवलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे ॲप कुठून डाउनलोड करायचं तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. ॲपचं नाव आपलं श्रेय अकॅडमी आहे, ती डाउनलोड करून घ्या. थांबतोय मी. हा व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या आणि त्यासोबत हा व्हिडिओ सर्वांपर्यंत नक्की शेअर करून द्या. जे काही व्हॉट्सअपचे तुमचे ग्रुप असतात तिथपर्यंत थांबतोय मी.